भगूर येथे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी समाज उत्सव समिती भगूर आणि बिरसा ब्रिगेड मातृशक्ती यांच्या संयुक्त विद्यमानं विश्व आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त वातावरणामध्ये साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी आदिवासी समाजातील महान क्रांतिकारक आणि महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, लोककला तसेच निसर्गाशी असलेलं अतूट नातं याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आलं। कार्यक्रमासाठी संतोष पिंपळे सर यांनी आदिवासी समाजाची संस्कृती, पारंपरिक जीवन पद्धती, रूढी परंपरा आणि सामाजिक योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली आहे। दीपा पिंपळे यांनी विश्व आदिवासी दिवस का साजरा केला जातो यामागील उद्देश स्पष्ट करत आदिवासी समाजाच्या हक्क, अस्मिता आणि सांस्कृतिक वारशाचं महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले। यावेळी माननीय सुरेखा हांडगे, भगूर नगर परिषद नगरसेविका मनीषा कस्तुरे, लता थापेकर तसेच नगरसेवक बबलू जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्व आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष पिंपळे सर यांनी मांडली आहे। हा कार्यक्रम माजी नगरसेविका भगूरच्या तथा बिरसा ब्रिगेड मातृशक्ती नाशिकच्या संगीताताई मंगेश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आहे। कार्यक्रमासाठी आदिवासी समाज उत्सव समितीचे अध्यक्ष संजय घोरपडे, विश्वनाथ वाघ, अरुण मुकणे, सचिन मुकणे, सुनील घोरपडे, संजय भांगरे, सुधीर मुकणे, विठ्ठल कुल्हाळ, देविदास आंबेकर, प्रभाकर कुल्हाळ, मंगेश पिंपळे, सुमनताई घोरपडे, माजी नगरसेविका, माजी सरपंच सारिका निंबेकर, राणी दुर्गावती, महिला बचत गटाच्या अध्यक्षा संगीता घोरपडे, अनिता वाघ, मातृशक्ती नाशिक, मंदा मुकणे, अलका कुऱ्हाळ, भारत मुकणे, बकुताई गोडे, कल्पना पवार, वैशाली लोहरे तसेच रेणुका माता महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। यावेळी भगूर परिसरातील मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव, महिला, युवक आणि नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली आहे। उपस्थितांनी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला। तर विश्व आदिवासी दिवस हा केवळ एक दिवस साजरा करण्याचा उत्सव नसून आदिवासी समाजाची अस्मिता, संस्कृती, इतिहास, संघर्ष, परंपरा आणि एकतेचा गौरव करण्याचा दिवस आहे। आपल्या पूर्वजांनी जपलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, लोककला, लोकजीवन आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे। आदिवासी समाजाच्या जल, जंगल आणि जमिनी या जीवनाशी निगडीत असलेल्या मूलभूत हक्कांचे आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही या निमित्तानं अधोरेखित करण्यात आलं आहे। समाज बांधवांना या जागतिक आदिवासी दिनाच्या 9 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा। बघा, आत्ता मान्यवरांच्या भाषणातून तुम्हाला जाणवलं असेल, समाज संघटन हे झालं पाहिजे। समाजाला बरोबर घेऊन निघायचं आहे। आम्ही सर्व एक आहे, कोणत्याही जाती धर्माचा भेदभाव न करता सर्व जाती धर्मात मिळून मिसळून त्यांच्या प्रत्येक आध्यात्मिक म्हणा धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी असतो। जागतिक स्तरावर युनोने मान्य केल्यानंतर 9 ऑगस्ट हा दिवस जगभरात साजरा केला जातो। का साजरा केला जातो? तर ही जी क्रांतीवीर आहे, जे आदिवासी क्रांतीवीर आहे, त्यांनी देशासाठी काय केलेलं आहे, नुसतं समाजासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 17 पगड जमातींना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी संविधान तयार करून सर्व जाती धर्मांना समान न्याय आणि वागणूक या संविधानातून मिळते। म्हणून आपण सर्व समाज बांधवांनी प्रत्येक सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम, क्रांतीवीरांच्या पुण्यतिथी जयंती या ठिकाणी आपण साजरी करण्यासाठी प्रत्येकाने यायचं आहे आणि हिळीने आपला हा सहभाग नोंदवायचा आहे। बघा, समाज संघटन झालं तर देश पुढे जाईल। जातीभेद हा आपल्याला नष्टच करायचा आहे। फक्त जे आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेले, विचारांनी मागं राहिलेले यांना आपल्याला पुढे आणायचं आहे आणि समाजाचं एक नाव लौकिक करायचं आहे। आपण आपल्या देशासाठी काहीतरी देणं लागतो आहे आणि या देशासाठी देणं लागतं, या हेतूने प्रेरित होऊन काहीतरी करायचं आहे। प्रत्येकजण प्रत्येक कुटुंबासाठी जगतो आहे, पण मग माझा जन्म झालेला आहे, मी माझ्या समाजासाठी काय केलं आहे? जन्माला आलेला मनुष्य एक वेळेस तर जाणारच आहे, पण त्याचं नाव राहिलं पाहिजे। जे क्रांतीवीरांनी आपल्याला दाखवून दिलेलं, बघा पिढ्यानुपिढ्या त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करतो आहे, त्याच्यामागचं कारण एक आहे का त्यांनी आपल्या स्वतःच्या नाही तर देशासाठी, आपल्या समाज बांधवांसाठी जे मोलाचं कार्य केलेलं आहे ते फार मोठं आहे। तेवढं कार्य आपल्याला करण्याची गरज त्यांनी ठेवलेली नाही आहे, पण त्यांचं नामस्मरण घेऊन समाजात प्रेरित झाला पाहिजे, तरुणांचा उत्साह वाढला पाहिजे आणि शिक्षणाकडे वळून सुशिक्षित भारत हा कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। पुनश्च एकदा माझ्या सर्व थोर समाज बांधवांना, भगूरवासियांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जय आदिवासी, जय महाराष्ट्र, जय भीम। युवा पिढीने समाज संघटन करायचं आहे, व्यसनापासून दूर राहून शिक्षणाला महत्त्व द्यायचं आहे आणि सगळं धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक वारसा हा जपला पाहिजे, एवढंच माझी त्यांना विनंती आहे। धन्यवाद। जय आदिवासी। आज भगूर नगरीमध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। या कार्यक्रमाला आलेल्या भगूरचे सर्व मान्यवर, मान्य मणिताई कस्तुरे, सुनील घोरपडे, आमच्या बिरसा ब्रिगेडच्या नाशिकच्या अध्यक्षा मान्य हाणगेताई व इतर सर्व समाज बांधव, आमच्या मोठ्या बहिणी थापेकरताई, या सर्वांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो। धन्यवाद यासाठी करतो का हा वारसा आहे, हा सर्वांचा सर्वांनी पुढे न्यायचा आहे। नुसतं मी करतो म्हणून मी बोलत नाही। जागतिक आदिवासी दिवस जगभर साजरा करतो। भारतभर एकूण 600 आदिवासी जमाती आहे, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 47 जमाती आहे। या प्रत्येक जमातीमध्ये थोर आदिवासी क्रांतिकारक होऊन गेलेले, प्रत्येकाचं काम आहे त्या त्या भागात त्यांनी जे उठाव केलेले ब्रिटिशाविरुद्ध, व्यवस्थेविरुद्ध, या सर्वांचं एक स्मरण म्हणून 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहाने भारतभर साजरा, भारतभर म्हणण्यापेक्षा जगभर साजरा करण्यात येतो। आज आमच्या या भगूर नगरीमध्ये भगूर शहरातील सर्व नामवंत व्यक्तींनी येऊन सहभाग नोंदवला। मी यांचं प्रथम मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो का तुम्ही आमच्या समाजाच्या शब्दाला मान देऊन आमच्या कार्यक्रमात तुम्ही आलं। असं तुमचं प्रेम आमच्याविषयी राहू द्या। आमचं काही चुकलं असं तुम्ही आम्हाला ते पण सांगा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ते दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू। आज आदिवासी संस्कृती जपायला पाहिजेत। संस्कृती का जपायला पाहिजे? आपली ओळख ही आपल्या संस्कृतीपासून होते। मी कोण आहे ही पहिली संस्कृती आपल्या घरापासून, आपल्या समाजापासून, देशापासून, राष्ट्रापासून सुरुवात होते। आज तुम्ही सर्व आले, सर्वांचं मनापासून मी धन्यवाद मानतो। असंच याही पुढं आपण 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस पुढच्या वर्षी मोठ्या धूमधडाक्यामध्ये साजरी करू अशी मी सर्वांसमोर ग्वाही देतो व आज सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो व माझे तुम्ही 2 शब्द ऐकले त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। जय आदिवासी, जय भिल प्रदेश। प्रथम मी माझे क्रांतिकारक त्यांना अभिवादन करून मी माझे 2 शब्द सांगतो आणि इथं सर्व जमलेले माझे बंधू भगिनी आदिवासी बांधव, मी यांना जागतिक आदिवासी दिनाच्या आदिम शुभेच्छा देतो। जय आदिवासी। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि फार सुंदर अशा प्रकारे हा कार्यक्रम इथे पार पडत आहे। तर मला या दिवसानिमित्त एक गोष्ट बोलायची आहे की जागतिक आदिवासी दिन याच्यामध्ये जागतिक हे नाव म्हणजे इंटरनॅशनल, म्हणजे हा फक्त भारतातल्या आदिवासींपर्यंत मर्यादित नसून हा विश्वभरातली कोण्याकोपऱ्यांमध्ये जेवढे आदिवासी आहेत त्यांच्या सगळ्यांचा हा सण, आणि फक्त सणच नव्हे
तर त्यांची संस्कृतीचं जतन करण्याचा हा एक दिवस आहे. कारण की हा दिवस फक्त एक जमाती एका जातीचा सण म्हणून नव्हे, तो संपूर्ण विश्वातील एक संस्कृती, एक जी मूळ संस्कृती आहे, जी वनवासी, जी सगळ्यात प्रथम आलेली संस्कृती आहे, तिचं हे जतन करण्याचा हा दिवस आहे. म्हणून आपण सर्वजण येथे जमलेले आहोत. आणि अजून एक कारण म्हणजे हे सर्व क्रांतिकारक ज्यांनी आपल्या हक्कासाठी किंवा आपल्या एका न्यायासाठी जो लढा दिलेला आहे, त्यात त्यांचे प्राणही अर्पण झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी एक स्मरण करण्याचा हा दिवस म्हणून आपण जागतिक आदिवासी दिन असा साजरा करतो. तर तसेच माझे काका श्री मंगेश शिंपे यांनी भरपूर वर्षांपासून खूप उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करतात आपल्या सगळ्यांमध्ये. आणि तुम्ही त्या प्रकारे ज्यांना ती साथ देतात, जे उत्साह दाखवता, या कार्यक्रमात सहभागी होतात, ही एक पायरी आहे संस्कृती जतन करण्यामध्ये. तर तुम्ही पण भरपूर एक योगदान याच्यामध्ये देत आहात. आणि माझी अशी इच्छा आहे की येत्या पुढच्या वर्षी देखील आणि अनेक जेवढे आता दिवस येतील, जेवढे वर्ष येतील, त्यामध्ये पण तुम्ही तुमचा असाच उत्साह दाखवत राहाल. सो दॅट त्यांना पण एक सपोर्ट, एक तुमचा सहभाग असल्यावरती त्यांना पण एक अजून मोटिवेशन मिळेल की हे कार्यक्रम व्यवस्थितरित्याने पार पाडतील. तर हेच मला बोलायचं होतं. आणि आपल्या सर्वांचे खूप आभार की आपण इथे उपस्थित राहिले. म्हणून जय आदिवासी. थँक्यू. जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.